काय सर ना सकाळ सकाळ देवपूजा चालू केली. घरी कधी देवाची आठवण पण येत नाही तुला. घरी पण करते इथं बघा किती सकाळ सकाळ देवपूजा करायचं. आता इकडे बघा की स्वयंपाक करायला लागली. भाजी केली, वांग्याची भाजी केली. घरीच चुलीवर करते स्वयंपाक, पण इथं किती आयुष करायला लागली. मला असलं घरी आवडतंय. इथनं जाऊ सुद्धा वाटत नाही आता, तर जाणार सुद्धा नाही 15 दिवस. का नाही लय भारी वाटतं इकडं वातावरण. सगळं जिथलं तिथं आहे. बघा इथं भांडी घासायचं आहे, तिकडं संडास बाथरूम. सुट्टीमध्ये तशी हवा असते इथे राहायला तर येणार की हा मग हाय खोली बघा आपल्याला. ही खोली एवढीच बस की. हा एवढीच बघायची. बघा एवढीच खोली आहे, तर किती भारी आहे. सगळं तिथलं तिथं सगळं. कामाला राहायला लागेल इथं मला कुठं तर साला. मग चालला कशाला कामाला जायचं. बस काम असते तिथं पुण्यात. 5,000 भाडा इथं एवढ्या खोलीला. कोण म्हणलं मग 5,000 आहे? 5,000 पण किती भारी आहे. सगळं जिथलं तिथं. आपल्या घरी कसं आहे गावाकडं सगळं इकडे तिकडं. तिथलं पाणी आणायचं, तिथलं उतरून आणायचं. तिथं कसं आहे जिथलं तिथं आहे. बाबा इथं असं चालू करायचं, असं लगेच धरायचं. लय शायनी मारून घुसल बाहेर. कसले भारी बघ बाहेर तर लय भारी आहे. काय माहिती एवढं खोलीत ना कुणीकडे जायचं कोणी. मग किती भारी आहे बघा इकडे वातावरण. एक नंबर. माझी सगळी कामाला बदल. मग काय इथं कसं तुला वाटतंय नुसतं घरात बसून तुला मिळते. ए पोरगी बघ. बाई तिची कुठे गेली झाली. ए सर कसं आहे वातावरण. एकच नंबर वातावरण. खरं मला इथं जाऊ सुद्धा वाटत नाही आता. राही मग इथं मोशी. कुठला एरिया आहे मला माहित नाही एरिया. ही पिंपरी चिंचवड आहे. प्री चिंचवड. मला मानल्यात नाही ते. आपलं शहर राखत जाते घरी तिकडं तिकडे जाऊन. कुठलं प्री काय प्री चिंचवड. पण किती भारी आहे बघा की. माझ्या खरंच भारी वाटतं इथं. किती भारी. आता जर थोड्या वेळ स्वयंपाक पाणी जेवण करून जायचं गणपती बघायला. जेवायचं तेवढं पहिल्यांदा हे कर. मग जेवण करून लगेच जायचं गणपती बघायला मस्तपैकी. ही बिल्डिंग कोणाची माहिती आहे तुला. माहित आहे की? आनंदाची इकली त्यांना मध्ये. कितीला? 2 कोटीला इकली. कोण कुठे तर पैसे शिक्षणाच्या घरात कसं राहायचं. 2 कोटीला हाय आम्ही गरीब. हाय आम्ही गरीब. किती स्वप्नात माझ्या स्वप्नात एवढ्या मोठ्या बिल्डिंग आल्या नव्हत्या माझ्या इथं. किती भारी बघा वातावरण. हाय तुझ्यासारखंच आहे. मला लय भारी वाटायला जात नाही घरी. जाऊ मग एकटा घरी. जावा तारापूरला तुम्ही एकटं जावा. जात नाही आता इथंच वर्षभर राहणार. मरच तरी तिथं राहणार. इथं भांडी घासायला लागते ती दुसरीची. काय करायचं नाही तरी भांडी घासायची. हा आपलं घरातलं काम केलं तर ऐकायचं नाही. घरात स्वयंपाक पाणी धुणं भांडी केलं तर ऐकायचं नाही. आपल्या घरातलं. बस मग मी जातो इथं. जावा बाय बाय टाटा. हा बरं.